नमस्कार. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आपण महाराष्ट्राचा नकाशा तर नेहमीच पाहतो, नाही का? पण त्या नकाशातल्या डोंगर रांगांमागे एक मोठं रहस्य दडलंय, हे कधी लक्षात आलंय का? चला, आज आपण महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भूगोलाचं हेच रहस्य उलगडूया, जे आपल्या राज्याच्या नद्यांचा आणि समृद्धीचा खरा पाया आहे. कधी विचार केला आहे की एखाद्या प्रदेशाचं नशीब, तिथली शेती, तिथली अर्थव्यवस्था हे सगळं नक्की कशावर ठरतं? याचं उत्तर कुठे बाहेर नाहीये, ते आपल्या नकाशातच आहे, तिथल्या डोंगर रांगांमध्ये. हो, अगदी बरोबर. महाराष्ट्रातल्या या पर्वतरांगा, मग ती सातपुडा असो किंवा अजिंठा सातमाळा, या फक्त जमिनीचे उंचवटे नाहीत. खरं तर त्या वॉटर डिवाइड्स आहेत, म्हणजे जलविभाजक, जे आपल्या जीवनदायिनी नद्यांची दिशा ठरवतात. चला तर मग, पटकन बघूया आपला आजचा प्रवास कसा असणार आहे. आपण आधी महाराष्ट्राच्या रचनेचा पाया समजून घेऊ. मग उत्तरेकडून दक्षिणेकडे येऊ, एकेका जलविभाजकाला भेटू आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी कोणते मुद्दे लक्षात ठेवायचेच आहेत तेही बघू. तर आपला पहिला टप्पा आहे महाराष्ट्राचा प्राकृतिक आराखडा. इथे आपण हे समजून घेणार आहोत की ह्या डोंगर रांगा फक्त दगड मातीचे ढिगारे नाहीत, तर त्या आपल्या राज्याच्या संपूर्ण पाणी पुरवठा व्यवस्थेचा कणा कशा आहेत. पुढे जाण्याआधी जलविभाजक म्हणजे काय हे स्पष्ट करून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, समजा डोंगरावर पाऊस पडला तर त्याचं पाणी काही एकाच दिशेला वाहत नाही. त्या उंचवट्यामुळे ते विभागलं जातं. काही पाणी एका बाजूला, काही दुसऱ्या बाजूला. हा जो उंच भाग पाण्याला विभाजित करतो, तोच झाला जलविभाजक. चला, आता आपण आपला प्रवास सुरू करूया महाराष्ट्राच्या अगदी उत्तरेच्या टोकापासून. भेटूया सातपुडा पर्वतरांगेला. हा डोंगर म्हणजे जणू काही आपल्या राज्याचा उत्तरेकडील संरक्षक किंवा प्रहरी आहे. ही सातपुडा रांग महाराष्ट्राची मध्य प्रदेशसोबत एक नैसर्गिक सीमाच तयार करते. हा एक गट पर्वत आहे आणि याचा विस्तार नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अमरावती या जिल्ह्यांच्या उत्तर भागातून जातो. आता बघा, याची रचना पण खूप इंटरेस्टिंग आहे. महाराष्ट्रात याचे दोन मुख्य भाग पडतात. पश्चिमेकडे नंदुरबार जिल्ह्यात आहे विशाल तोरणमाळचं पठार आणि पूर्वेकडे अमरावतीच्या मेळघाट परिसरात आहेत घनदाट गाविलगड टेकड्या. आणि हो, याच तोरणमाळ पठारावर आहे अस्तंबा शिखर. उंची आहे 1325 मीटर. हे महाराष्ट्रातल्या सातपुडा रांगेतलं सर्वोच्च शिखर आहे. हा आकडा आणि ठिकाण परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. तर या सगळ्याचा अर्थ काय? सोपा आहे. सातपुडा हा आपला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा जलविभाजक. तो उत्तरेकडे वाहणाऱ्या नर्मदेच्या खोऱ्याला आणि दक्षिणेकडे वाहणाऱ्या तापीच्या खोऱ्याला एकमेकांपासून वेगळं करतो. परीक्षेच्या दृष्टीनं हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. ठीक आहे, सातपुडा तर झाला. आता जरा दक्षिणेकडे येऊया, महाराष्ट्राच्या अगदी मध्यभागी. इथे आपल्याला सह्याद्री पर्वताची एक पूर्वेकडे जाणारी शाखा भेटते. तिचं नाव आहे अजिंठा सातमाळा रांग. या रांगेचे पण साधारणपणे दोन भाग आहेत. पश्चिमेकडचा भाग, जो मुख्यत्वे नाशिक जिल्ह्यात आहे, तो सातमाळा डोंगर म्हणून ओळखला जातो आणि पूर्वेकडचा जो भाग औरंगाबाद, बुलढाणा जिल्ह्यांत पसरलाय, तो अजिंठा रांग म्हणून प्रसिद्ध आहे. याच रांगेत आपल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहेत. आणि इथेही तोच नियम लागू होतो. ही रांग आपला दुसरा महान जलविभाजक आहे. ती उत्तरेकडच्या तापी पूर्णा नदीच्या खोऱ्याला दक्षिणेकडच्या गोदावरी नदीच्या खोऱ्यापासून वेगळं करते. बघा, निसर्गाची ही रचना किती शिस्तबद्ध आहे. आत्तापर्यंत आपण वेगवेगळे तुकडे पाहिले, बरोबर? आता वेळ आली आहे हे सगळं एकत्र जोडून एक मोठं चित्र पाहण्याची, महाराष्ट्राच्या जलविभाजकांची संपूर्ण मास्टर प्लॅन समजून घेण्याची. मग प्रश्न हा आहे की हे सगळे तुकडे एकत्र कसे जुळतात? याचं उत्तर आहे पुढच्या स्लाइडमधल्या एका तक्त्यात. हा तक्ता म्हणजे या संपूर्ण सिस्टीमचा जणू काही आराखडाच आहे. आता ही स्लाइड खूप खूप महत्वाची आहे. परीक्षेसाठी तर हा तक्ता पाठच हवा. चला, आपण एक एक करून पाहू. अगदी वरून खाली येऊया. सगळ्यात उत्तरेला सातपुडा रांग, ती नर्मदा आणि तापीला वेगळं करते. मग तिच्या दक्षिणेला अजिंठा सातमाळा रांग, ती तापी, पूर्णा आणि गोदावरीला वेगळं करते. हाच पॅटर्न पुढेही चालू राहतो. मग येते हरिश्चंद्रगड बालाघाट रांग, जी गोदावरी आणि भीमा नदीच्या खोऱ्यांमध्ये उभी आहे. आणि सगळ्यात शेवटी महादेव डोंगर रांग, जी भीमा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्याला विभागते. बघा, उत्तर दक्षिण अशी ही एक परफेक्ट नैसर्गिक रचना आहे. चला, आता पटापट काही फॅक्ट्स बघूया जे परीक्षेत थेट विचारले जाऊ शकतात.
एक क्विक रिव्हिजन करूया, जेणेकरून हे मुद्दे पक्के लक्षात राहतील. ही 2 नावं आणि त्यांची ठिकाणं तोंडपाठ हवीत. पहिलं, महाराष्ट्रातल्या सातपुड्यामधलं सर्वात उंच शिखर अस्तंभा, जे नंदुरबार जिल्ह्यात आहे, आणि दुसरं, सातमाळा रांगेतलं सर्वोच्च शिखर सप्तशृंगी, जे नाशिक जिल्ह्यात आहे. आता थोडं मातीबद्दल बोलूया. या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये जी काळी सुपीक माती सापडते ना, तिला रेगूर मृदा म्हणतात. बेसाल्ट खडकापासून बनलेली ही माती कापसाच्या पिकासाठी एकदम उत्तम असते. म्हणूनच तिला काळी कापसाची मृदा असंही म्हणतात. आणि हो, हवामानावरचा परिणाम विसरून चालणार नाही, तो म्हणजे पर्जन्यछायेचा प्रदेश. सह्याद्री इतका मोठा नसला तरी या डोंगररांगासुद्धा पश्चिमेकडून येणारे पावसाचे ढग अडवतात. त्यामुळे त्यांच्या पूर्वेकडील भागावर, म्हणजेच मराठवाड्यात, तुलनेनं कमी पाऊस पडतो. तर या सगळ्या चर्चेचा शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा काय? तो हा की महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे एक अतिशय नियोजनबद्ध सिस्टम आहे, जिथे डोंगर रांगाच नद्यांना त्यांचा रस्ता दाखवतात. म्हणजे प्राकृतिक रचनाच जलप्रणालीवर नियंत्रण ठेवते. जाता जाता फक्त एक विचार करा की ही जी काही लाखो वर्षांपूर्वी तयार झालेली भौगोलिक रचना आहे, ती आजसुद्धा आपलं आयुष्य, आपली शेती, आपली शहरं आणि गावंसुद्धा कशी घडवत असेल, यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.